कमल, तू ही साडी नवीन खरेदी केली आहेस का? विमल, होय, 5,000ची आहे. कमल, अरे वा. आणि ही ज्वेलरी देखील नवीन आहे का? विमल, होय, 2 लाख रुपयांची आहे. कमल, तुझ्या नवऱ्याने नोकरी बदलली का? विमल, नाही, मीच नवरा बदलला आहे. मालक, किती वाजले? नौकर, मला घड्याळ कळत नाही. मालक, मोठा काटा आणि छोटा काटा कुठे आहे ते घड्याळ बघून सांग. नौकर, दोन्ही काटे घड्याळातच आहेत. एक गरीब माणूस स्वतःशीच बोलत असतो, अशा जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. अचानक तिथे यमदूत येतो आणि म्हणतो, चल, मी तुला न्यायला आलो आहे. गरीब माणूस, बघा आता, गरीब माणूस गंमत देखील करू शकत नाहीत का? रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात. आई म्हणते, बाळा, कोणतं स्टेशन आलं रे? मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला विचारतो, काका, कोणतं स्टेशन आहे हे? माणूस, देवाने जे 2 डोळे दिलेत ना, त्याचा वापर करा. काळी फलाटावर येताना काय झोपा काढत होता का? मोठी काळी पिवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येताना? तुम्ही हल्लीची पोरं कष्ट करायला नकोत, सगळं ऐकतं पाहिजे. मुलगा, आई, पुणे आलं पुणे. आज बायकोने बनविलेल्या पनीरच्या भाजीत पनीर शोधून सापडत नव्हतं. हिंमत करून विचारलं तर म्हणाली, चुपचाप गिळा, भाजीचं नाव खोया पनीर आहे. बायको 2 प्रकारची असते. पहिली, जी नवऱ्याचं सगळं ऐकणारी, त्याचे विचार समजून घेणारी, त्याच्यासोबत प्रेमाने वागणारी, कधीही कसलीही मागणी न करणारी, आणि काय तर नवरा कितीही रागावला तरी सदा हसत राहणारी. आणि दुसरी, जी सगळ्यांकडे आहे. यार, लॉकडाऊनमध्ये बायकोमुळे खूप त्रासलोय. का रे, काय झालं? अरे, दिवसभर रेसिपीचे व्हिडिओ बघत असते. मग त्यात काय, दिवसभर इतकं बघूनही रात्री खिचडी करते. बैल आणि वाघ प्यायला बसले. 2 पेग झाल्यावर वाघ उठला. बैल, अरे अरे, इतक्यात आटपलं, पी अजून. वाघ, नको, तुझं बरं आहे बाबा, तुझ्या घरी गाय आहे, माझ्या घरी वाघीण आहे. सकाळी चहा घेताना कप हातातून निसटला, पण मी तो पडू दिला नाही. हसत बायकोकडे बघत म्हणालो, वाचला. बायको म्हणाली, वाचला नाही, वाचलास. एकाच शब्दामधला सचा फरक, पण दहशत माजवून गेला. साखरेचा भाव ह्यासाठी वाढवला की तुम्हाला डायबिटीज होऊ नये. पेट्रोलचा भाव ह्यासाठी वाढवला की चालून चालून तुमचं शरीर मजबूत व्हावे. आता फक्त गॅसचा भाव वाढला की तुमचे डायटिंग पक्के.